टू हितात वर्ल्ड. तर आज आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय, तर तुम्ही पण या. तर चाललोय आता फिरायला, कारण सुट्टी आहे हितातला पण आणि मला पण आज सुट्टी होती, शनिवार येतं. तर कुठेतरी मस्तपैकी जाऊया हितातला घेऊन. तर बघूया आता कुठेतरी जवळच चाललोय आम्ही. तर तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण कनेक्ट राहा आमच्यासोबत, कारण खूप दिवसांनी आम्ही चाललेलो आहे. तर गाडी पण नवीन घेतली आहे म्हणून आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला. एकदा पण आज फ्री होता, अभ्यास वगैरे झाला आहे, खेळून वगैरे आले म्हणून आता आम्ही निघतो आहे घरातून. तर आता वाजले दुपारचे 3:30 झाले. आता बघूया कुठे जातो आहे ते. तर चलो, पहिला जायचं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरू आणि मग पुढे जाऊ. पुढे दाखवतो तुम्हाला, पण तुम्ही पण हो जिक्र मेरा कहीं तेरी खामोशी में, हो फिक्र मेरा रुख तेरा जिधर का हो उधर मेरा, तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा. ओ माही 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 ओ माही, मेरी वफा पे हक हुआ तेरा. ओ माही माही वे ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही, तो मैं कयामत तक हुआ तेरा. आलोय आम्ही आत्ताच वरती. तर हा एक आपला गोट फार्म आहे, म्हणजे आपलाच गाई वगैरे असतात इकडे सगळे. तर हा येऊरला वरतीच आहे, बघतात ती आहे. आणि जर तुम्हाला दूध वगैरे जे पाहिजे असेल तर ते इकडे तुम्हाला भेटून जातं. ऑलरेडी घास आहे त्याच्या आतमध्ये. उतार चाललाय तिथे कुत्रा बघायला, तर कुत्रे पण आहेत तिकडे. तर नाही, ते कोंबडी आहे तिथं. तर हा पूर्ण फार्म आहे इकडे, तुम्ही बघताय. आम्ही इथे डेली येतोच आणि इथातला इकडे खूप आवडतं. ॲक्च्युली इथे आलं की आम्हाला इथातलं पण एकदम मस्त फ्रेश वाटतं. ते लॅबोरेटर आहे तिकडे 2, आणि इकडे आपल्या गाई. तर आतमधलं पण दाखवतो तुम्हाला. तर चला आतमध्ये थोडंसं जाऊया आतमध्ये पण. आणि तुम्हाला जर दूध वगैरे काय लागलं तर इकडनं आपल्याला विकत घेऊ शकतो. ते बघताय तुम्ही सगळं आतमध्ये आहे, भरपूर काय. तर इतर तर तुला मजा येते का इथे आल्यावरती? इकडे इतरला खूप मजा येते. इतर तर पूर्ण इकडे आला की एकदम यस. ॲक्च्युली इतर तर त्यांनी ना आता आतमध्ये हे केलं आहे. अरे आतमध्ये त्यांनी हे केलं, त्याच्यामुळे ते हे लोक खात नाही ते. तर आतमध्ये आधी असं नव्हतं इकडे, तर हे त्यांनी आता नवीन केलं आहे त्यांच्यासाठी. तर त्याच्यामध्ये घास टाकायला टाकतात ते. तर ते आपलं काय दिलेलं ते खात नाही. आणि जर तुम्हाला असं चपात्या वगैरे काय असेल तुमच्याकडे, फ्रूट वगैरे, तर तुम्ही आणून इकडे देऊ शकता त्यांना स्वतःच. इतर तर पूर्ण एक साईड आहे एकदम. आता आतमध्ये जाऊया थोडंसं, आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला. आतमध्ये आहे तिथे ऑलरेडी, आहे बघ ना आतमध्ये भरपूर आहे इतर. तर मग ते आपलं ते दिलेलं खाणारच नाही ते. आतमध्ये पण एक फार्म आहे छोटासा, तो पण दाखवतो तुम्हाला. चल आतमध्ये जाऊ. जा, तुला जायचं असेल तर जा. इथे पण आहे गोठा आहे. ॲक्च्युली त्यांना आता बाहेर चरायला सोडले आणि बाहेर आतमध्ये ते इकडे सगळेजण असतात. तर बघताय तुम्ही, तर दूध वगैरे पाहिजे असेल तर इकडे भेटू शकतो तुम्हाला पण मस्तपैकी ताजं फ्रेश. आता जे इकडचं पूर्ण जे खाली दिसते ते सगळेजण चरायला गेलेत. त्याच्यानंतर ते आतमध्ये आले की मग यांना सगळ्यांना बाहेर सोडणार. अजून एक पुढे पण आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. चल ये पुढे. हो होई इतरला हाक मारते वाटते ती. हो होय बघ, हे पण आहे. हे बघ, बघताय तुम्ही. आणि हे आपले बदक पण आहे जंगली. तर इथे आतमध्ये पण एक आहे. ॲक्च्युली खूप मोठा फार्म आहे. तर हे इकडे हे आहे, तिथे तिथेच ते दूध काढतात आणि मग हे दूध समोर बघतात तिकडे तिकडे दूध काढून ते लाईव्ह डायरेक्ट दूध विकलं जातं इकडे. यांचंच हे नको, मस्ती नाही अड्या, मस्ती नको करू. चल
बड़ी माँ करते तर ॲक्च्युली हे दूध त्यांचं काढून तुम्हाला लाईव्ह दूध मस्त फ्रेश भेटतं एकदम. ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी इकडे येऊन घेऊ शकतो. आणि हा चारा जो इथे ठेवला आहे तो आपण घेऊन स्वतः टाकायचा असतो त्यांना. पण त्यांनी आता नवीन सिस्टम चालू केली आहे की त्यांनी आतमध्येच हे केलं, त्याच्यामध्ये ते हे ठेवतात. तर आता चाललो आहे आता थोडंसं पुढे. आता स्वामी समर्थांचं मठ पण आहे पुढे, तर आधी पण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आपण. आता परत जाऊया, मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊया. तर इतर आता अजून टाकतोच आहे. तर ॲक्च्युली मठ बंद आहे, तर तुम्ही बाहेरनंच दर्शन घ्या. आम्ही लवकर आलो आहे म्हणून थोडंसं मठ बंद आहे. तर आता 5 वाजता खोलेल. तर आता बघूया. तर इथं आता काहीतरी खायचं आहे. आता मठात आम्ही जाऊ. तर हे मठ आहे आतमध्ये गावामध्ये. कोणी सांगितलं तर लगेच कोणीही सांगेल तुम्हाला मठ. ते पूर्ण आतमध्ये गावामध्ये यायचं आहे तुम्हाला. तर आम्ही इकडे आलो की डेली येतो. स्वामी समर्थन आता बंद आहे. तर खोलेल आता, कारण आम्ही लवकर आलो आहे त्याच्यामुळे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मठ आणि एकदम शांत. इथे आलो येऊरला तर तुम्ही पण अवश्य भेट द्या. तर आता इथे आम्ही आलो आहे वरती स्टॉलला. तर इथे समोर तुम्ही बघता तर हा रोड जातो आहे मठामध्ये आणि हा परत दुसऱ्या गावात जातो आहे. तर इथे समोरच आपलं लक्ष्मण वडापाव म्हणून फेमस आहे. तर तिकडे आम्ही नाश्ता करायला लावला आहे मस्तपैकी. आता मूग भजी एन्जॉय करणार आहोत आणि चहा. तर इतर तू काय खाशील आता? तर इतर मी मूग भजी घेतली आहे. इथे भेटतोय वडापाव, चहा, त्यानंतर पॅटीज, बटाटा वडा. नंतर आपण ऑर्डर दिली आहे मूग भजी. मूग भजी रेडी होते. आपण बसून चल बस तिकडे जा. तुला पानपासून आता नंतर खाऊन झाल्यावर घे. मी नाही बोलत. हात नको लाव. हात घा. थोडी तर खायला लागेल तुला. तर चलो आता मस्त आम्ही मूग भजी एन्जॉय करणार आहोत इकडे. तर इथला काय बाकी बघू शकता. इतर जिम करतोय. आम्हाला दाखवतो तुम्हाला जिम करतोय इतर. तर काय सुचतं काय माहिती. ते इथे जिमचं पण आहे इकडे. आपण जिकडे चढतो तिकडेच थोडंसं छोटंसं जिम आहे. तिकडेच इतर जिम करते. आता चाललो आहे घरी आम्ही. आता बघूया पुढचा प्लॅन काय आहे ते. नाहीतर मग हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला. त्याचं चाललं आहे अजून खेळणं. त्याचं काही काही होत नाही आहे. चले इतार. आता मलाच निघायला लागेल. तर चलो. चालला आहे जिम. आपलं रोडमध्येच आहे जिम. इकडे एक तुम्हाला दाखवतो. खाली एक खजान आहे म्हणजेच खाण आहे. तळाव आहे मोठं. तर ॲक्च्युली आता दिसणार पण नाही. बघू शकता तुम्ही. तिथे हे आधी ओपन होतं पण आता यांनी हा बांध टाकला आहे. तर आता जातोय आम्ही. त्याचं काय खेळणं कमी होणार नाही. चलो.